मॅचकडे दिशेला आपण वळतोय. वाकलन विपक्ष मोठी दिसय अशी मॅच आपल्या सर्वांना पाहायला मिळेल. दुसऱ्या फेरीतला दुसरा सामना आपण सर्व पाहू शकतो. एका बाजूला वाकलन संघ, दुसऱ्या बाजूला मोठी देसाई संघ. बॉलिंग मार्क वरती संदेश पाहायला मिळतो. इंडिव्हिज्युअल पैलवानी टीम कडून पहिल्या षटकामध्ये संदेशला प्रचारित केले जाते. दुसऱ्या बाजूला स्ट्रायकर एंड वरती ऋषी पाहायला मिळतात. नॉन स्ट्रायकर एंड वरती केतन आपल्याला पाहायला मिळतील. लेट्स प्ले गेम ऑन. 3, 2, 1 लेट्स प्ले गेम ऑन. पहिल्या चेंडू आणि पहिल्या चेंडू वरती इम्प्रोवाइज करायचा प्रयत्न. फटका तर चांगला आहे आणि तोपर्यंत इथे धावेंसाठी संघर्ष पाहायला मिळतोय. अप्रतिम अशी रन बिटवीन द विकेट. मात्र वाईट प्लस 2 धावा, एकंदरीत 3 धावा आपल्याला पाहायला मिळतील. अगदी जर पाहायला गेलं तर अगदी स्क्वेअर चेंडू येत असताना आपल्याला पाहायला मिळाला. मात्र पहिला चेंडू आणि त्यावरती 3 धावाच्या मात्र एकवटण्यात येतात. पुन्हा एकदा इम्प्रोवाइज करायचा प्रयत्न, स्कूप करायचा प्रयत्न केला जातोय आणि अशा परिस्थितीमध्ये पुन्हा एकदा वाईट प्लस 1, एकंदरीत पुन्हा एकदा 2 धावा ऍड होत आहेत आणि टीमची टोटल जाऊन पोहोचली 5 या आकड्यावरती. सुरुवात चांगली होत असताना पाहायला मिळते वाकलन संघाची. मात्र थोड्याशा प्रमाणामध्ये इथे खराब सुरुवात होती मोठी देसाई या संघाची. सकाळचं सत्र जो मात्र काही अवधीनंतर सुरू होईलच. मात्र त्याआधी रात्रीच्या सत्रामध्ये आपण पाहतोय सध्याच्या स्थितीला लक फॅक्टर ऑन होत असताना पाहायला मिळते वाकलन संघाचं. कारण 5 धावा धाव फलकावरती लागल्यात. अजून एकही चेंडू जो मात्र झालेला नाहीये. मग अशा परिस्थितीमध्ये पाहायला गेलं तर जो गोलंदाज संदेश आतापर्यंत चांगली कामगिरी करत होता, त्याला या मॅच मध्ये काय झालंय हा मात्र मोठा प्रश्नचिन्ह होता. मात्र इथे आपण पाहतोय डॉट बॉल ची समाप्ती होतीये. ओव्हर नंबर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पहिलं जो मात्र पाहायला मिळतोय मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आणि 30 यार्ड सर्कल बाहेर 2 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला काऊ कॉर्नर मध्ये प्लेयर आपल्याला पाहायला मिळेल तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय डीप मध्ये आपल्याला एक्स्ट्रा कव्हर पाहायला मिळतोय. चांगला चेंडू पाहायला मिळेल. खोदून काढायचा प्रयत्न. फटका अप्रतिम आणि चेंडू सीमा पार. केतन मात्रेचा तडाखा. वाकलन गावाचा ब्रँड. चेंडू सीमा पार. 4 धावा चौकार. मात्र स्ट्रायकर एंड वरती असेल आणि धावा येणार नाहीत असं कधी होईल का? काय बॅटिंग सातत्याने आपण पाहत असतो. इथे लाऊड अपील केली जाते. फिंगर अप होत असताना पाहायला मिळेल. फलंदाज होतोय बाद. या मॅचची गोल्डन विकेट कॅरी अर्थातच केतन मात्रेला माघारी परतावं लागतंय आणि संदेशचा इथे क्लास पाहायला मिळतोय. पहिला मोठा झटका लागतोय 9 या आकड्यावरती जी स्पोर्ट्स वाकड संघाला. गोलंदाजाने उत्कृष्ट गोलंदाज हा किताब पटकावला होता. असा गोलंदाजी मार्क वरती संदेश पाहायला मिळत होता आणि स्ट्रायकर एंड वरती ज्या खेळाडूच्या नावावरती मालिकावीरची 4 व्हीलर बॅक टू बॅक 2 वर्ष आपल्याला पाहायला मिळाले असं केतन मात्रे जो मात्र होता. आणि त्या बॅटल मध्ये संदेश कुठेतरी पुढे जात असताना पाहायला मिळाला. पुन्हा एकदा लॉफ्टेड हिट मारायचा प्रयत्न होता. फुल लेनचा चेंडू पाहायला मिळतोय आणि अशा परिस्थितीमध्ये कंप्लीट केली जाते सिंगल आणि सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 10 वरती. आणि आता आपण पाहू शकत होतो स्ट्रायकर एंड वरती होता आणि आता नॉन स्ट्रायकर एंड वरती पाहायला मिळतो. मागच्या चेंडू वरती स्ट्रायकर एंड वरती आपल्याला पाहायला मिळालं होतं. असा बेस्ट बॅट्समनची ऍक्टिव्हा ज्याला मिळाली होती असं जीत आपल्याला नॉन स्ट्रायकर एंड वरती पाहायला मिळतोय. एका बाजूला जीत, दुसऱ्या बाजूला श्री आपण पाहू शकतो. पुन्हा एकदा दिल स्कूप करायचा प्रयत्न केला जातोय. सातत्याने तिसरा दिल स्कूप मारायचा प्रयत्न ऋषीच्या माध्यमातून केला जातोय. मात्र प्रयत्नांती परमेश्वर इथे काही मिळत नाहीये. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 10 पाहायला मिळेल. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये
संदेशचं कौतुक होणं गरजेचं आहे, कारण पहिल्या 5 धावा ज्या मात्र अवांतरच्या होत्या, मात्र त्यानंतर जो कमबॅक संदेशने केलाय त्याचं कौतुक होणं गरजेचं आहे. अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. फाईन अगदी खेळलेला स्ट्रोक होता. फाईन लेग मध्ये फिल्डिंग चांगली होती इनसाइड दी सर्कल आणि त्यानंतर इथे षटक क्रमांक पहिलं कंप्लीट होतोय. पहिल्या षटकाची समाप्ती टीमची टोटल पाहायला मिळतीये. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 10 धावा. मोठे देसाईचे मोबदल्यामध्ये 10 धाव धावफलकावरती जीत आणि ऋषी ही जोडी खेळपट्टीवरती पाहायला मिळते आणि त्यांच्या माध्यमातून आता चांगली कामगिरी होणं गरजेचं आहे. जीजी स्पोर्ट्स वाकळण संघ ज्या वेळेस मैदानाच्या आतमध्ये उतरतो त्या वेळेस मैदानाच्या बाहेर आपल्याला फॅन फॉलोविंग त्यांच्या संघाची सातत्याने पाहायला मिळते आणि तो संघ सध्याच्या स्थितीला आपण पाहू शकतो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. थोडंसं निराश हताश इथे डगआउट पाहायला मिळतोय, कारण केतन एक चौकार मारल्यानंतर बाद झाला. यावेळेस देखील फुलटॉस चेंडू होता. चेंडू चाललाय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून चुकी होतीये, चुकीला माफी नाही. दिल मागे मोर आणि येतोय फलंदाज जीतच्या बॅट मधून हा दर्जेदार 4. आपण पाहू शकतो चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. बॉटम हँडचा चांगला वापर होता. चेंडूचं मात्र स्क्वेअर लेग रिजन मध्ये ट्रॅव्हल झाला. फिल्डरच्या माध्यमातून चूक आणि त्यावरती 4 धाव्यांची मोहर पाहायला मिळाली. इथे देखील ड्राइव्ह करण्यात येतोय. ऑन ड्राइव्हचा फटका पाहायला मिळेल. 1 धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि रनिंग बिटवीन द विकेट चांगली पाहायला मिळते. फक्त तुमच्याकडे ताकद असून फायदा नाहीये. मोठे स्ट्रोक तुम्ही मारतायत नो डाऊट एट ऑल, चांगली गोष्ट आहे, मात्र त्यासोबतच रनिंग बिटवीन द विकेट देखील तुमचं चांगलं असणं गरजेचं आहे आणि तेच इथे पाहायला मिळतोय. ऋषी नो डाऊट एट ऑल चांगली रनिंग बिटवीन द विकेट करतो आणि दोन्ही फलंदाजांमध्ये आय कॉन्टॅक्ट कोऑर्डिनेशन तो देखील चांगला पाहायला मिळतोय. यावेळेस वाईट बॉल येईल. वाईटची एक रन टीमच्या टोटल मध्ये ऍड होतीये अँड स्कोर कार्ड मूव्स ऑन. 17 रन 17 धावा धावफलकावरती. 4 षटकांचं पूर्वार्ध 4 षटकांचं उत्तरार्ध आणि त्यामध्ये नटलेला क्रिकेटचा अभूतपूर्ण सोहळा आपल्या सर्वांना पाहायला मिळतोय. मोठी देसाई विपक्ष वाकळण अशी मॅच. यावेळेस देखील चांगला स्ट्रोक डाऊन दी बॉल. फिल्डर येतात, कॅच सुटली आहे आणि त्यानंतर बॉल चालाय सीमारेषेच्या लगत. आपण पाहू शकतो मात्र 1 धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट होतात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न इथे केला जातोय आणि बघता बघता 3 धावा तर कंप्लीट होतात. मात्र चौकार आहे की नाही यासाठी आपण तिसऱ्या पंचांची रेफरन्स जो मात्र घेणार आहोत. आपल्याकडे टेक्नॉलॉजी सो आपण त्याचा वापर करणार आहोत. चौकार पाहायला मिळतोय, कारण टॅप केला होता तो ऑन द लाईन होता आणि अशा परिस्थितीमध्ये आपण पाहू शकतो चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती चौकाराच्या मदतीने पुढे जातीये आणि जाऊन पोहोचली 21 या आकड्यावरती. जीजी स्पोर्ट्स वाकळ संघ आणि त्या संघाचं डगआउट खेळाडू कक्ष आपल्याला पाहायला मिळतोय. थोडंसं शांत आहे, मात्र आता चौकार षटकार आले तर आनंदी आनंद त्या डगआउट मध्ये देखील आपल्याला पाहायला मिळेल. प्रेमभाई पाटील पुरस्कृत वाकळण संघ आपल्याला पाहायला मिळतोय.
रिव्हर्स साइड फटका अप्रतिम पाहायला मिळतोय. जीतचा क्लास आपण पाहू शकतो. रिव्हर्स हिट, स्विच हिट, मॅसिव्ह हिट, बॉल सीमा पार. येतोय राष्ट्रवादी चषक षटकार. मदतीने 27 धावा, 27 रन ऑन दी स्कोर कार्ड. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो रिव्हर्स हिट पाहायला मिळाला आणि त्यानंतर अगदी पॅरलल टू दी ग्राउंड हा षटकार पाहायला मिळाला. अजून एकदा रिव्हर्सचा अटेम्प्ट होता. यावेळेस देखील आपण पाहतोय डॉट बॉलची समाप्ती होतीये. कधी गोलंदाजी चांगली होती, कधी फलंदाजी चांगली होतीये, कधी टिचून मारा केला जातोय गोलंदाजाच्या माध्यमातून, तर कधी फलंदाजी इथे कमबॅक करत असताना चौकार आणि षटकार असे मात्र मारत असताना पाहायला मिळतात. 17 धावेंवरती इंडिव्हिज्युअल जीत घेताना पाहायला मिळतील 6 चेंडूंमध्ये. अजून एक चांगला स्ट्रोक स्लॉट मध्ये चेंडू होता आणि त्याला डिपॉझिट केलंय पार्किंग प्लॉट मध्ये. गेंद नहीं थी खास लेकिन बल्लेबाज ने दिखाया अपना क्लास. चेंडू सीमा पार वाडिश लॉन्गॉनला क्लिअर करत डाऊन दी ग्राउंड आलेला. देसाई यांच्या ठिकाणी आगमन झालंय. सुस्वागत. त्याचबरोबर आदरणीय उद्योगपती अनंता शेठ मोकर्ष आणि त्याचबरोबर बाळराम शेठ पाटील यांचं आगमन झालंय. आपलं सहर्ष स्वागत. ओव्हर नंबर दुसरी मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होते. 2 षटकांची समाप्ती. 33 धावा धावफलकावरती. एकाकडेच्या मोबदला मध्ये बॉलिंग मार्क वरती अजय पाहायला मिळतात. तिसऱ्या षटकामध्ये येतात. तिसरे षटक प्रगतीपथावरती. तिसरे षटक इथे मार्गस्थ होत असताना पाहायला मिळेल. टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळते एकंदरीत 2 षटकांच्या समाप्तीनंतर एकाकड्याच्या मोबदल्यामध्ये 33 पाहायला मिळेल. ऋषी 2 चेंडूंमध्ये एकही धाव बनवली नाहीये. तो मात्र संघर्ष करतोय मैदानाच्या आतमध्ये कुठेतरी धावेंसाठी. तर दुसऱ्या बाजूला जीत पाहायला मिळतात. त्याच्या बॅटमधून मोठे स्ट्रोक येतात. आतापर्यंत विचार केला तर 2 चौकार आणि 2 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत आणि 7 चेंडूंमध्ये 23 धावेंवरती जीत बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. बॉलिंग मार्क वरती अजय जो मात्र तिसऱ्या षटकासाठी येतोय. चला वेळ वाचवणं गरजेचं असेल. विनंती करतोय थोडंसं इथे स्पीडअप करायचंय. तिसऱ्या षटकाचं जर विवरण करायचं झालं फील्ड रेस्ट्रिक्शनचं तर इनसाइड दी सर्कल कॅचिंग पोझिशन मध्ये शॉट मध्ये थर्ड मॅन, शॉट मध्ये फाईन लेग पाहायला मिळतोय, शॉट मध्ये पॉइंट पाहायला मिळेल, त्यानंतर शॉट मध्ये मिड ऑफ देखील पाहायला मिळतोय. तर डीप मध्ये आपल्याला पाहायला मिळतील स्क्वेअर लेग असतील, डीप मध्ये मिड विकेट पाहायला मिळतात, डीप मध्ये वाडिश लॉंग ऑन देखील पाहायला मिळतोय. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक चेंडू हवेमध्ये डाऊन दी बॉल फिल्डर यायचा प्रयत्न करतायत. मी म्हटलं होतं स्ट्रगल सुरू आहे ऋषी भोईरचं, मात्र स्ट्रगल करत असताना इथे तो बाद होतोय. लागतोय दुसरा झटका 33 या आकड्यावरती. जीजी स्पोर्ट्स वाकड संघ नवीन फलंदाज अवी आपल्याला पाहायला मिळतील. अविनाश अशी मात्र आपल्याला पाहायला मिळतील. बाबूराव शेठ प्रतिष्ठान उद्योगपती राजेश शेठ मात्रे मोठी देसाई यांच्याकडून विकेट हॅट्रिकला 2000 रुपयांचा कॅश प्राइज देण्यात येईल. डॉट बॉल पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती विकेट आणि त्यानंतर अविनाश असं मात्र स्ट्रायकर एंड वरती आला. पहिला चेंडू फेस करत असताना निर्धाव चेंडू असं मात्र पाहायला मिळतोय अजयच्या विरोधात. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. सातत्याने फिरकीचं आक्रमण केलं जात आहे. अनेक मोठमोठ्या क्रीडा स्पर्धेमध्ये या खेळाडूची देखील वर्णी आपल्याला पाहायला मिळत असे. सातत्याने गुड लेंथ वरती हिट करा आणि त्यानंतर वेगाने चेंडूला बाहेर काढा किंबहुना आतमध्ये आणण्याची क्षमता या खेळाडूकडे. इथे देखील रिव्हर्सचा अटेम्प्ट होता. पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतो. याला म्हटलं जातं कमबॅक. पहिल्या 2 षटकांमध्ये 33 धावा आल्या होत्या,
मात्र त्यानंतर संघाने माझ्यावरती जबाबदारी ठेवली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये माझ्या माध्यमातून चांगली कामगिरी झाली पाहिजे हे मात्र अजय सांगत असताना पाहायला मिळतोय. 4 चेंडू 4ही निर्धाव पाहायला मिळतात. एक गोल्डन विकेट अर्थातच ऋषी जो मात्र बाद होत असताना पाहायला मिळाला. 4 चेंडूंमध्ये चांगली गोलंदाजी होती. यावेळेस देखील मिस्टॅम स्ट्रोक डाऊन दी बॉल फिल्डर याचा प्रयत्न करताय. जजमेंट सुरेख. पुन्हा एकदा 1 मोर विकेट डाऊन. अवी 0 वरती बाद होत असताना पाहायला मिळेल. सध्याच्या स्थितीला 5व्या क्रमांकावरती मेडन षटक टाकता येईल का हे मात्र पाहणं महत्वाचं असेल, कारण अप्रतिम गोलंदाजी. 5 चेंडू आणि त्यामध्ये जर पाहायला गेलं तर 2 विकेट त्यांनी कॅरी केलेले आहेत. आतापर्यंत या क्रीडा स्पर्धेमध्ये 2 मेडन षटक जे मात्र टाकण्यात आलेत. मात्र तिसरा मेडन षटक अजयच्या माध्यमातून टाकण्यात येईल का पाहणं महत्वाचं असेल. गोलंदाज तयार. इथे देखील चांगला चेंडू आणि एकदा गोलंदाजी आवडली असेल तर टाळायला हरकत नाहीये मित्रांनो. मेडन षटक आणि त्यासोबत 2 विकेट कॅरी केल्या. डबल विकेट मेडन. ओव्हर आपल्याला पाहायला मिळते. टीमची टोटल 3 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 33 या आकड्यावरती. वाकळण संघ थोडासा बॅकफूट वरती पाहायला मिळतोय, कारण 2 षटकांनंतर 33 धावा धावफलकावरती होत्या. कुठेतरी फ्रंट फूट वरती पाहायला मिळत होते आणि अशा परिस्थितीमध्ये जर पाहायला गेलं तर त्यांच्या माध्यमातून तिसऱ्या षटकामध्ये थोडीशी खराब फलंदाजी झाली आणि कमबॅक अजयने करून दिले मोठी देसाई संघाचं. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 33 धावा धावफलकावरती. मोमेंटम कुठेतरी मोठी देसाई संघाने स्वतःच्या बाजूने इथे शिफ्ट केलेला आहे. मात्र मोमेंटम किती वेळ त्यांच्या बाजूने राहील हे मात्र पाहणं महत्वाचं असेल, की दुसऱ्या बाजूला C4 क्रिकेटमध्ये C4 कंट्रोल दाखवत असताना C4 कमबॅक वाकळण संघाचं होईल हे देखील पाहणं महत्वाचं असेल. ऑन स्क्रीन वरती आपण पाहू शकतो मान्यवरांची उपस्थिती आपल्याला या क्रीडा स्पर्धेसाठी पाहायला मिळते. अनेक मान्यवर जे मात्र उपस्थिती दाखवत आहेत या क्रीडा स्पर्धेसाठी, त्या सर्वांचं करूया या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष आणि सस्नेह असं स्वागत. सातत्याने पाहायला गेलं तर अनेक मान्यवर संध्याकाळच्या सत्रापासून या क्रीडा स्पर्धेसाठी येतात. येथे देखील शफल होऊन घ्यायचा प्रयत्न होता. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज आपण पाहतोय वरुण येतोय आणि वरुणचा जर विचार केला तर पहिला चेंडू जो मात्र डॉट बॉल येत असताना पाहायला मिळेल. वरुण पाटील बॉलिंग मार्क वरती आहे. फुलटॉस चेंडू डाऊन दी बॉल फिल्डर येतो. इथे एफर्ट चांगला पाहायला मिळतोय मात्र नो बॉल. आणि अशा वेळेस जर पाहायला गेलं तर फलंदाज होतोय बाद. या मॅचची गोल्डन विकेट कॅरी होतीये. 4था झटका लागतोय बॅटिंग करणाऱ्या टीमला. जीत बॅक टू दी पवेलियन. हा रिव्ह्यू आपण पाहू शकतो बीमर साठी घेण्यात येत असताना पाहायला मिळतोय. मॅच 1 मिनिट थांबवायची आहे. रिव्ह्यू जो मात्र घेण्यात येतोय आणि त्या गोष्टीला अनुषंगून येस नो बॉल असेल या गोष्टीची नोंद करून घ्यायची. मॅच कंटिन्यू करायची.
पहिल्या चेंडूचा मात्र डॉट आला, त्यानंतर नो बॉल प्लस 1 धाव प्लस विकेट. एकंदरीत 9च्या चेंडूवरती धाव देखील पाहिली आणि विकेट देखील आपण पाहिला. यावेळेस व्हाईट बॉल पाहायला मिळेल. व्हाईटची 1 रन टीमच्या टोटल मध्ये ऍड होते आणि टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पुढे जाते. 36 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. ओव्हर नंबर मैदानाच्या आतमध्ये 34 सुरू आहे. इथे देखील चांगला चेंडू होता, बुंद्यात टाकलेला चेंडू पाहायला मिळतो. अशा परिस्थितीमध्ये हेलिकॉप्टर शॉट मारण्याचा प्रयत्न होता, मात्र त्या गोष्टीला अनुषंगून प्रयत्नांती परमेश्वर मिळत नाहीये. खेळाडू कक्षामध्ये आपण पाहू शकतो जी थोडेसे नाराज आहेत आणि नाराज असलं देखील पाहिजे, कारण नॉन स्ट्रायकर एंड वरती किरण होता आणि अशा परिस्थितीमध्ये पाहायला गेलं तर किरणचा कॉल होता आणि किरणने स्टार्ट घेणं गरजेचं होतं, कारण अर्ध्यापेक्षा दुसरे धाव घेत असताना जास्त पिच मध्ये आपल्याला जीत पाहायला मिळत होता. मग अशा परिस्थितीमध्ये किरण लवकर येणं गरजेचं होतं. अक्रॉस द लाईन स्ट्रोक खेळलाय, मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होतो, क्षेत्ररक्षक थोडेसे फंबल होत आहेत. 1 धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचे इथे प्रयत्न देखील होत नाही. इथे 2 धावा घेणं गरजेचं होतं. सातत्याने आपण ऑन स्क्रीन पाहू शकतो खेळाडू कक्ष दाखवलं जाते. 4 कॅमेऱ्यानेशी ही क्रीडा स्पर्धा जगभर पोहोचवली जाते. केतन आणि जीत थोडेसे नाराज पाहायला मिळतात. अजून एक मोठा फटका मारायचा प्रयत्न, फटका तर अप्रतिम आहे आणि चेंडू निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक टप्पा खात असताना एक्स्ट्रा कव्हर मधून एक्स्ट्रा ऑर्डिनरी शॉट, चेंडू सीमा पार. 4 धावांसाठी येतोय चौकार. (42 रन ऑन द स्कोर कार्ड. एका चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक पाहायला मिळतोय. एक मोठा फटका, 45 प्लस धावसंख्या आणि सामन्यामध्ये रोमहर्षकता निर्माण होईल. फुलटॉस चेंडू फटका चांगला पाहायला मिळतोय. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी येतोय षटकार आणि अशा रीतीने पहिल्या इनिंगचा वाजवी खेळ समाप्त होतोय. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर 48 धावा धावफलकावरती, 49 धावांचं टार्गेट. मैदानाच्या आतमध्ये जीजी स्पोर्ट्स वाकण या संघाच्या माध्यमातून मोठी देसाई या संघाविरोधामध्ये असेल. सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. वाकडून विपक्ष मोठी देसाई अशी लढत आपल्याला मैदानावरती पाहायला मिळेल. प्रथमतः बॅटिंग करत असताना 24 बॉलमध्ये 48 धावा कुठल्या गेल्या जीजी स्पोर्ट्स वाकळण या संघाच्या माध्यमातून. आणि आता लकी अँड ओव्ही 11
जनमान क्रिकेट संघ मोठी देसाई या संघासाठी 49 धावांचं लक्ष्य मैदानावरती सेट करण्यात आले. मयूरचं कसं खेळेल तो ते देखील तितकंच महत्त्वाचं राहणार आहे. मयूर कशा प्रकारची बॅटिंग करेल हे पाहणं तितकंच औत्सुक्याचं ठरणार जरूर आहे. साजन शेठ मात्रे मोठी देसाई यांच्याकडून अजय मडवीला 2 विकेट प्लस मेडन ओव्हर साठी 1000 रुपयांचं पारितोषिक जमा आहे. त्या मॅच नंतर आपण अजयला देऊ. मोठी देसाई आणि वाखन गावातील कोणी ज्येष्ठ प्रतिष्ठित मान्यवर आपण उपस्थित असाल तर आपली जागा आमच्या मंचावरती एवन जोडी जीवन शेठ वालीलकर आणि सचिन शेठ पाटील यांच्या वतीने आपलं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. सुस्वागतम. थँक्यू सो मच. विनंती असेल लवकरात लवकर बॅटरने मैदानावरती जायचं आहे. नाना शेठ बच्चू पाटील आणि त्याचबरोबर सदाशेठ सोनावणे यांना विनंती असेल आणि त्याचबरोबर भगवान शेठ मडवी यांना विनंती आपण या मंचावरती सचिन शेठ पाटील यांच्या वतीने आपल्याला आम्ही आमंत्रित करत आहोत. सुस्वागत. मॅचला त्वरित सुरुवात करायची दोन्ही संघांना सूचना. यावेळेस आपण पाहणार आहोत 2 सलामीचे फलंदाज जितेश आणि जितेशच्या जोडीला मयूर हे 2 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. टीम लकी अँड 11 जनमान क्रिकेट संघ मोठी देसाई या संघाकडून सध्याच्या स्थितीला आघाडीचे 2 फलंदाज सलामीचे 2 बॅटर मैदानावरती पाहायला मिळतात. जीजी स्पोर्ट्स पाकळण विपक्ष लकी अँड 11 जय हनुमान क्रिकेट संघ मोठी देसाई असे 2 नामांकित संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. चोवीस चेंडूंमध्ये 49 धावांची गरज आहे विजयासाठी. समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. मोठी देसाई संघाचा विचार केला तर चांगली खेळाडू आहेत, गुणवान खेळाडू या संघाकडे आहेत. मात्र दुसरीकडे स्टारकास्ट देखील आपल्याला पाहायला मिळते. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये नावापेक्षा तुम्ही ऑन फील्ड कशा प्रकारची कामगिरी करता हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असतं. म्हणून देखील मी म्हणेल की 24 चेंडू 49 धावा थोडासा अवघड टोटल जरूर आहे. मात्र म्हटलं जातं कोई भी लक्ष्य इंसान की साहस से बड़ा नहीं और हारा वही जो लढा नहीं. आता इथे लढाई करावी लागेल कारण 24 बॉल विजयासाठी 49 धावांची गरज. हे विजयासाठी समीकरण आपण सर्वजण अनुभवणार आहात. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती कुठलीही धावसंख्या विजयाची आम्ही देऊ शकत नाही, आम्ही सातत्याने उल्लेख करतो. पाहूया कशा प्रकारची कामगिरी ही मैदानावरती केली जाईल. 24 चेंडू आणि 49 धावांची गरज हे विजयासाठी समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. सागाव संघ विनंती असेल आपण रिपोर्टिंग करायचं आहे. सागाव संघ जर आपण ऑन स्क्रीन मॅच पाहत आहात तर विनंती आपण रिपोर्टिंग करा. सागाव टीम लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचे. नागाववाले रेडी आहेत तुमच्या जागी खेळायला. नागाव संघ पोहोचलाय. सुपर 4 मध्ये पोहोचलाय हा संघ. क्या बात आहे. म्हणजे बॅट आमची, बॉल आमची, स्पर्धा आमची. सुपर 4 मध्ये देखील आम्हीच पोहोचणार. क्या बात आहे. 24 चेंडू 49 धावांची गरज विजयासाठी समीकरण पाहायला मिळतोय. लकी अँड 11 जानमान क्रिकेट संघ मोठी देसाई संघाला विजयासाठी. स्ट्रायकिंग एंड वरती मयूर, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती बॅट्समन जितेश, बॉलिंग ट्रॅक वरती केतन. सामन्याला होते सुरुवात. पहिला बॉल आपकी बार ऑफ साइडला वळवलाय. लॉंग ऑनच्या दिशेला बॉल सीमा रेषा पलीकडे. मयूरच्या बॅट मधून चौकार. पाहू शकतो या मुख्य अतिथी मंचावरती या स्पर्धेचे प्रमुख आयोजक, निर्माते, शिल्पकार आदरणीय सचिन दादा पाटील साहेब आणि त्यांनी अगदी आपण पाहू शकतो निव्याच्या बॉलने ही स्पर्धा खेळली जाते. तो बॉल हातामध्ये घेऊन अगदी निरखून पाहत आहेत की कशा प्रकारचा बॉल आहे. फर त्याच्यावरचा तो देखील तितकाच महत्त्वाचा असतो. जसा बॉल जुना होत जातो तसा बॉल जास्त ट्रॅव्हल, अतिरिक्त ट्रॅव्हल होतो. अगदी 2 बॉलवरती 2 चौकार लगावले गेलेत. मयूरच्या बॅटमधून आलेला बॅक टू बॅक दुसरा चौकार. की साहस से बड़ा नहीं और हारा वही जो लड़ा नहीं.
आता इथे लढाई केली गेली आणि मैदानावरती 2 बॉलवरती 2 चौकार आलेत. आता 41 धाब्यांची आवश्यकता आहे. 22 चेंडू 41 धाब्यांची गरज मैदानावरती. गुलाबी थंडी आणि त्यामध्ये एक जबरदस्त गरमाटवाली मॅच आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस आडव्या पट्ट्याने फटका दमदार पाहायला मिळेल. बॉल निघून चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. मयूरच्या बॅट मधून त्याच्या इनिंगचा पहिला तडाखा ब्रँडेड षटकार. बॅकफुटला आले आणि त्यानंतर अक्रॉस द लाईन एक जबरदस्त एक्झिक्युशन ऑफ स्ट्रोक पाहायला मिळाला. बॉलला पाठवून दिले लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर जिथे चौकार चौकार आणि षटकार. 14 धावा फलकावरती पाहायला मिळतील. मोठी देसाई विपक्ष वाकळण अशी लढत आपल्याला पाहायला मिळते. जीजी स्पोर्ट्स वाकळण टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरचा फार मोठं नाव आहे. यावेळेस चांगला बॉल आहे. जबरदस्त बॉल पाहायला मिळतोय. केतनचं कमबॅक इथे जरूर झालंय. केतना ओळखलाच जातो त्याच्या कमबॅक साठी. राजेश शेठ म्हात्रे साहेब मोठी देसाई यांच्या वतीने सुवर्ण संधी. चौकारांच्या अटॅकसाठी 1000, षटकारांच्या अटॅकसाठी 2000 रुपयाचं कॅश प्राइज देखील आपल्याला पाहायला मिळेल. त्यावेळेस अजून एक जबरदस्त प्रहार बॉलला पाठवून दिले सीमा पार. मिळतील लावा 6. हा असेल मयूरच्या बॅट मधून षटकार. धावफलक पुढे सरकेल जाऊन पोहोचेल 20 या आकड्यावरती. मयूरच्या बॅट मधून आपल्याला 2 चौकार 2 षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळते. सुरेख सुरुवात झाली आहे. टीम मोठी देसाई संघाच्या माध्यमातून स्वप्नवर्त सुरुवात. ड्रीम स्टार्ट ज्याला आपण क्रिकेटच्या परिभाषेमध्ये म्हणतो अगदी तीच ड्रीम स्टार्ट मैदानावरती पाहायला मिळते. यावेळेस देखील चांगला बॉल आहे. डॉट बॉलने षटक क्रमांक पहिल्या समा. मात्र पहिल्या षटकामध्ये जबरदस्त बॅटिंग मयूरची पाहायला मिळाली. 6 चेंडूंमध्ये त्याच्या बॅट मधून 2 चौकार 2 षटकार लगावले गेले आणि बिनबाद 20 धावसंख्या ही फलकावरती पाहायला मिळते. म्हणजे अजून देखील 18 चेंडू आणि विजयासाठी 29 धाब्यांची आवश्यकता आहे प्रति षटकामागे. तर सन्माननीय उद्योजक आणि समाजसेवक जगदीशजी म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून सुवर्ण संधी असेल मोठी देसाई संघाच्या फलंदाजांसाठी 3 चेंडू 3 षटकारांसाठी 2000 रुपयाचं कॅश प्राइज. तर 3 चेंडू 3 चौकारांसाठी 1500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. दुसऱ्या बाजूला जर विचार केला तर बाबूराव शेठ म्हात्रे प्रतिष्ठान आणि राजेशी म्हात्रे उद्योजक समाजसेवक दोस्तीच्या दुनियेतील एक राजा माणूस कला क्रीडा सामाजिक क्षेत्रामध्ये एक अग्रगण्य असणारं नाव आणि त्यांच्या माध्यमातून देखील 3 चेंडू 3 षटकारांसाठी 2000 रुपये आणि 3 चेंडू 3 चौकारांसाठी 1500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. पारितोषिकांचा वर्षाव बक्षिसांची खैरात असणारी क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. येथे जो जो मान्यवर येतो तो पारितोषिकांचा वर्षाव करतो आणि यालाच म्हटलं जातं धरती प्रेक्षक. धरती प्रेक्षकांची गर्दी आपल्याला या रात्रीच्या सत्रामध्ये पाहायला मिळते. भारतीय वेळेनुसार वाजलेले आहेत 1:38 आणि अगदी आपण पाहू शकतो मैदानावरती देखील भरपूर सारी गर्दी आहे. हेच क्रिकेट आहे आणि हेच डोंबिवलीचं क्रिकेट म्हटलं जातं आणि मैदानावरती अगदी आपल्याला पाहायला मिळेल शेवटची रजनी आणि या शेवटच्या रजनीमध्ये प्रत्येक संघाला जिंकायचं आहे. बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर नंबर 2 मध्ये आपल्याला पाहायला मिळतील गोलंदाज उद्देश पाटील. उदेश पाटीलच्या माध्यमातून जबरदस्त बॉलिंग पाहायला मिळते. जितेशने संपूर्णपणाने या बॉलला मिस केलाय. तर याच दरम्यान उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते सन्माननीय सदादा सोनवणे साहेबांची. विनंती असेल तर या व्यासपीठावरती आपलं सहर्ष असं स्वागत आहे. सन्माननीय नानाजी बच्चू साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं देखील करूया सहर्ष असं स्वागत आणि त्यांच्या समवेत भगवानजी मडवी साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. विनंती असेल तिन्ही मान्यवरांना आपण लवकरात लवकर व्यासपीठावरती यायची. आपली जागा आहे आमच्या हृदयामध्ये आणि या व्यासपीठावरती रिक्वेस्ट असेल आपण या व्यासपीठावरती. थँक्यू सो मच प्रथम चव्हाण सर. धावसंख्या फलकावरती 20 या आकड्यावरती पाहायला मिळेल. बघा सुरेख गोलंदाजी करतायत. मागील मला वाटतंय 3 बॉल म्हणजे पहिल्या षटकामधला शेवटचा बॉल आणि त्यानंतर अगदी आपल्याला पाहायला मिळेल या षटकामधील 2 बॉल. तिन्ही डॉट बॉल आहेत.
आणि ते कुठेतरी या मॅच मध्ये कमबॅक करू शकून देऊ शकतात. मी म्हणेल जे स्पोर्ट्स वाकळण संघाला. खोडप्याचा बॉल होता ऑन साईडला वळवलाय व्ही शेप मध्ये. डीप मध्ये फिल्डर असतील, जोपर्यंत फील्ड करतील तोपर्यंत एक धाव कंप्लीट झाली आहे. फलक पुढे सरकेल, फलकावरती धाबा आपल्याला पाहायला मिळतील, जाऊन पोहोचतील. बघता बघता 21 या आकड्यावरती 21 ऑन द बोर्ड. 21 धावा ज्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. अजून देखील विजयासाठी अगदी आपण पाहायला मिळेल तर 28 धावांची आवश्यकता पाहायला मिळते. 15 चेंडू 28 धावा हे समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. त्यावेळेस लाईन पाहावी लागेल, लाईन चुकीची आहे. नो बॉल पंचांचा इशारा येतोय, नो बॉल. त्यामुळे फ्री हिटचा बॉल पुढचा असेल या ती मात्र शंकाच नाही आहे. नो बॉल पंचांनी घोषित केलाय. सो धावफलक आपल्याला पाहायला मिळेल पुढे सरसवत असताना 22 या आकड्यावरती. आणि फ्रीटचा बॉल आता हा असेल. उद्देशने जबरदस्त गोलंदाजी केली, नो डाऊट ॲट ऑल. त्याच्या 3 बॉलवरती आतापर्यंत फक्त एकच धाव खर्च झाली होती. मात्र त्यानंतर इथे नो बॉल त्याने, आणि नो बॉलवरती एकही धाव आतापर्यंत अर्जित झाली नाहीये. सुंदर गोलंदाजी करतोय मैदानावरती उद्देश. जबरदस्त गोलंदाजी करत असताना आता आपल्याला पाहायला मिळेल सलगची आपण पाहू शकतो 4 बॉल जबरदस्त पाहायला मिळत आहेत. तर सन्माननीय राजेशी म्हात्रे, बाबूराव शेठ म्हात्रे प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून 3 चेंडू 3 षटकारांसाठी 2000, 3 चेंडू 3 चौकारांसाठी 1500 रुपयाचं कॅश प्राइज. तर उद्योजक समाजसेवक सन्माननीय जगदीशी म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून देखील षटकारासाठी 2000 आणि चौकार हॅट्रिकसाठी 1500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. थँक्यू सो मच. बघा आम्ही पुन्हा एकदा उल्लेख करतोय की ओमसा MTC लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा अखंड जगभर पोहोचवली जाते. भारतीय वेळेनुसार वाजले आहेत 1:42 आणि तब्बल 1000+ को करंट व्ह्युअरशिप आपल्याला पाहायला मिळते. हीच क्रेज आहे जी स्पोर्ट्स वाकळण संघाची आणि मोठी देसाई संघाची, कारण दोन्ही संघ पॉवर पॅक संघ आपल्याला पाहायला मिळतात. एका जंगलामधील 2 वयाग, एका म्यानामधील 2 तलवारी. आज क्लॅश ऑफ टायटन्स, वॉर ऑफ स्टार पाहायला मिळतात. साईडला वळवायचा प्रयत्न जरूर होता उद्देशच्या माध्यमातून. जबरदस्त गोलंदाजीने षटक क्रमांक दुसऱ्या मैदानावरती समाप्त. या षटकामध्ये फक्त आल्या 4, पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 20. अशा रीतीने 2 षटकांच्या अखेरीस धावफलक जाऊन पोहोचले 24 या आकड्यावरती. कल्पेश दादा हे षटक जरूर बॅटिंग करत असताना टीम मोठी देसाई संघाच्या विरोधामध्ये गेले, मात्र त्यांची साठी एक चांगली स्थिती ही आहे की एकही विकेट गेली नाहीये. सो दोन्ही खेळाडू सेट आहेत, तर ते 2 षटकांमध्ये अजून देखील 25 धावा बनवू शकतात. 24 झाल्यात, एक धाव जास्त अजून, म्हणजे अर्थातच 25 धावांची गरज आहे. 12 बॉल आणि 25 धावा हे समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. थोडंसं स्पीडअप करायची विनंती राहणार आहे. कमिटीला मी एक विनंती करतो, खेळाडू कक्षामध्ये एक जार पाठवून द्यायचं पाण्यासाठी, ही विनंती असेल. खेळाडू कक्षामध्ये एक पाण्यासाठी एक जार पाठवून द्या. मॅनेजमेंट कमिटीला ही मी सूचना पोहोचवतोय. धावफलक 24 या आकड्यावरती. 12 बॉलमध्ये 24 झालेत. आता एक धाव जास्त, अर्थात 12 बॉलमध्ये 25 धाब्यांची आवश्यकता पाहायला मिळेल. चला थोडंसं स्पीडअप करणं देखील तितकंच महत्त्वाचं राहणार आहे. पुढील मॅच सागा विपक्ष विजय संघ अशी आपल्याला पाहायला मिळेल. ऑन साइडला चेंडू हवेमध्ये असेल, डाऊन द बॉल कॅचची संधी निर्माण झाली आहे. आखरी कॅच झाली कंप्लीट आणि फलंदाज झाले बाद. विकेटचं पतन जितेश शकाईचा अंत.
देवकर आणि आकाश मात्रे दोन खेळाडू मैदानावरती पाहायला मिळतात. पहिल्या बॉलवरती जीतने सफलता अर्जित केली आहे. त्या विकेटची नितांत गरज होती, ती विकेट मैदानावरती मिळाली. यष्टींच्या मागे यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपल्याला केतन मात्रे पाहायला मिळतात, जे जबरदस्त कामगिरी आतापर्यंत त्यांनी या टेनिस बॉल क्रिकेटच्या अंगामध्ये केली आहे. त्यांच्या कारकिर्दीमध्ये 7 4 व्हीलर्स 37 टू व्हीलर्स त्यांच्या नावावरती आहेत. आडव्या पाट्याने मोठा फटका मारायचा पुन्हा एकदा प्रयत्न होता, मात्र डॉट बॉलची होत असताना समाप्ती. धावफलक आपल्याला स्थिरता धारण करत असताना पाहायला मिळतोय. दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतील जीत, जे बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. त्यांच्या नावावरती देखील 23 बाईक आहेत. 22 बाईक पाहायला मिळतील, मात्र इथे आडव्या पट्ट्याने फटका, दमदार बॉल सीमा पार, मिळतील धावासा, हा असेल षटकार. पुढे जाईल. फलकावरती धावा आपल्याला 30 पाहायला मिळतील. 19 धावांची गरज आहे. अजून एक चेंडू हवेमध्ये जरूर असेल. डाऊन द बॉल कॅचची संधी निर्माण झाली आहे. कॅच झाली, ड्रॉप, सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट आणि तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला होता, मात्र 2 धावांवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 32-32 या आकड्यावरती. 32-32 धावा फलकावरती आहेत. विजयासाठी अजून देखील 17 धावांची आवश्यकता. 8 चेंडू 17 धावा, हे समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. त्यावेळेस देखील स्ट्रोक, जबरदस्त बॉल सीमा पलीकडे. A1 क्वालिटीचा दमदार, दिमागदार, खणखणीत षटकार. 6 धावा. जीव फुंकायचं काम आकाशच्या बॅटिंगने केलंय. त्याच्या बॅटमधून जे 2 षटकार आलेत, त्या षटकारांच्या साथीने आता फलक फ्लाय होत असताना 38-38 या आकड्यावरती पाहायला मिळेल. यावेळेस देखील चेंडू हवेमध्ये असेल. डाऊन द बॉल कॅचची संधी निर्माण झाली आहे. कॅच झाली कंप्लीट. आता समीकरण येऊन ठेपलंय 6 चेंडू विजयासाठी. 11 धावांची आवश्यकता. टीम मोठी देसाई संघाला विजयासाठी हे समीकरण. नवीन बॅटर मैदानावरती पाहायला मिळतील. आकाश बाद झाल्यानंतर देवकर एक खेळाडू मैदानावरती आहेत. अजून 10 चेंडू 22 धावा त्यांच्या बॅटमधून आल्यात. आता 6 चेंडू 11 धावांची आवश्यकता आहे. 5 सिंगल, एखादा मोठा फटका, हे मॅच मोठी देसाई हा संघ जिंकू शकतो. दुसरीकडे जीजी स्पोर्ट्स वाकळण हा संघ पाहायला मिळतोय. मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये खेळायचा दांडगा अनुभव या संघाकडे आहे आणि त्याच्या सोबतीला जर पाहिला गेलं तर या सिच्युएशन मधून हा संघ अनेक वेळा गेलाय, मात्र अनेक वेळा जात असताना भरपूर सारा प्रेशर या संघावरती होता. त्या प्रेशरला जुमारून या संघाने फार चांगल्या प्रकारची कामगिरी केली. आता या मॅच मध्ये पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर आपल्याला पाहायला मिळतील. आता शेवटच्या षटकामध्ये अविनाशच्या खांद्यावरती जबाबदारी सोपवण्यात आली आहे. 6 चेंडू 11 धावा डिफेंड करायची आणि म्हटलं जातं संगीत सुरकर ज्ञान नहीं मिलता, मंदिर जाकर भगवान नहीं मिलता, लोग आज भी पूछते पत्थरों को क्योंकि भरोसे लायक इंसानों की दुनिया में इंसान नहीं मिलता. तो भरोसा दाखवलाय शेवटच्या षटकामध्ये. गोलंदाज आवीवरती आता या आवीने या भरोसाला साजेशी अशी कामगिरी करावी लागेल. तर याच दरम्यान उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते सन्माननीय उद्योजक समाजसेवक नितीनजी भोईर साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं करूया सहर्ष असं स्वागत. त्यांच्या समवेत जर पाहायला गेलं तर दैसर गावातील उद्योजक समाजसेवक विनोदजी भोईर साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. दोन्ही मान्यवरांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. O2com बॉक्स. थँक्यू सो मच. 6 चेंडू 11 धावांची आवश्यकता. आवीच्या खांद्यावरती जबाबदारी टीम जीजी स्पोर्ट्स वाकळण संघाची. दुसरीकडे लकेनोवी 11 जे हनुमान क्रिकेट संघ मोठी देसाई हा संघ आता या मॅच मध्ये फ्रंट फुट पोझिशन वरती त्यांच्या
माध्यमातून इथे फटकेबाजी दमदार होती. मयूरच्या बॅट मधून F1 क्वालिटीचा या मॅचची हवा काढणारा षटकार. बघा टीम वाकळण संघाच्या 4 विकेट्स गेल्यात आणि टीम मोठी देसाईच्या 2च गेल्यात. 2 विकेट. 4 देखील चालतील. फक्त 4 विकेट तुम्ही पाडू नका. 4 विकेट पाडल्यावरती मला वाटतंय टॉस मोठी देसाई संघाच्या हक मध्ये. तरी देखील मला वाटतंय 5-4 रन चालू शकतात. 4 विकेट्स गेल्या तरी देखील 5-5 धाब्यांची आवश्यकता आहे. विजयासाठी समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस चांगला बॉल आहे. कमबॅक झाले जरूर अवीचं या षटकामध्ये. पहिल्या बॉलवरती षटकार आला. दुसरा बॉल डॉट आला. आता 4-5 धाब्यांची आवश्यकता. या विजयासाठी समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. गोलंदाज पुन्हा एकदा तयार बॉलिंग ट्रॅक वरती. अवी पुन्हा एकदा चांगला बॉल आहे. जबरदस्त बॉल. आता मॅच जबरदस्त रंगत आहे. रंजकता आणि रोचकता रोमांचकता या मॅच मध्ये आता शिगेला जाऊन पोहोचली. कारण 3-5 धाब्यांची आवश्यकता. पहिल्या बॉलवरती षटकार आला. कभी बाजी उधर तो कभी बाजी उधर. आणि त्यानंतर 2 चेंडूंवरती 2 डॉट बॉल आलेत. आता 3-5 धाब्यांची आवश्यकता. विकेटच्या आधारावरती 3-4 धावा देखील चालू शकतात. यावेळेस चेंडू हवेमध्ये असेल. डाऊन द बॉल कॅचची संधी निर्माण झाली आहे. कॅच कंप्लीट. आता या मॅच मध्ये ट्विस्ट आलंय. आता 2 चेंडू विजयासाठी 5 धाब्यांची आवश्यकता असेल टीम लकी अँड 11 जर्मन क्रिकेट संघ मोठी देसाई संघाला. आवश्यकता. विकेटच्या आधारावरती 2-4 धावा देखील चालतील. मात्र 2-5 धावा इथे बनवणं गरजेचं राहणार आहे. 5 चेंडूंमध्ये 5 धाब्यांची आवश्यकता आहे. समीकरण पाहायला मिळतोय. टीम मॉडेल घेतलं जात आहे. टीम मीटिंग घेतली जाते. कारण 2-5 धाब्यांची आवश्यकता मोठी देसाई संघाला विजयासाठी. तर दुसरीकडे वाकळण संघाला 2-5 धावा डिफेंड करणं गरजेचं राहणार आहे. बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला अभि पाहायला मिळतील. जाबीने जबरदस्त गोलंदाजी केली आहे. पहिल्या बॉल वरती आला षटकार. मात्र त्यानंतर 3 चेंडूंवरती 3 निर्धाव चेंडू हाताळले गेलेत. आणि आता समीकरण 2-5 2 चेंडूंमध्ये 5 धाबा हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती 2-5 धावा ज्यावेळी असतात त्यावेळेस इक्वेशन मी म्हणेल सोपा असतो. कल्पेश सर 1 चेंडू 2 धावा 1 चेंडू 1 धाव बनवणं अवघड असतो. 1 चेंडू 6 धावा 1 चेंडू 4 धावा. हुकला तर मुकला आणि ठोकला तर जिंकला. या परिस्थितीवरतीच बॅटिंग करावी लागते. आणि अशा वेळी आपल्याला पाहायला मिळतो कनेक्ट जर झाला तर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेरच एंड होतो. आता 2-5 धाब्यांची आवश्यकता आहे. मात्र विकेटच्या आधारावरती धावा 4 देखील चालतील. 2 चेंडू आणि 4 धावा विकेटच्या आधारावरती चालतील. मात्र तूर स्थितीमध्ये बघूया 2-5 धाब्यांची आवश्यकता आहे. समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मिस्टेक जरूर झाली आहे कीपरच्या माध्यमातून. इथे मिस्टेक झाली आहे. वाईट +1 2 धावा. आता 2 चेंडू 3 धाब्यांची आवश्यकता. काय मॅच रंगली आहे मित्रांनो. जर मॅच आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाही आहे. कारण रात्रीचं सत्र आहे. जवळपास भारतीय वेळेनुसार वाजलेत 1:54 आणि एक जबरदस्त मुकाबला आपल्याला पाहायला मिळतोय. समीकरण येऊन ठेपलंय. 2 चेंडू आणि 3 धाब्यांची आवश्यकता. अभिच्या खांद्यावरती जबाबदारी आतापर्यंत चोखपणे त्याने पार पाडली. पहिल्या बॉलवरती जरूर षटकार आला. मात्र त्यानंतर काय कमबॅक केलंय त्याने. आणि आता मैदानावरती 2 चेंडू 3 धाब्यांची आवश्यकता. सिकंदर हाला तो के आगे नहीं झुकता. तारा टूट भी जाए वो जमीन पर नहीं गिरता. अरे गिरते हजारों दरिया समंदर में लेकिन कोई समंदर किसी दरिया में नहीं गिरता. कोण जिंकली मॅच. एकीकडे वाकळण दुसरीकडे मोठी देसाई. 2 चेंडू 3 धाब्यांची आवश्यकता. विकेटच्या आधारावरती 2 धावा देखील चालते टीम मोठी देसाई संघाला विजयासाठी. अजय मडवी स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळतात. बॉलिंग ट्रॅक वरती हवी. 2 चेंडू 3 धावा.
ऑन साइडला वळवला चेंडू हवेमध्ये. डाऊन द बॉल कॅचची संधी निर्माण झाली आहे. कॅच कंप्लीट. फलंदाज बाद या मॅच मध्ये ट्विस्ट धक्के पे धक्का. आता विजयासाठी एक चेंडू 3 धावेची आवश्यकता असेल. विजयासाठी 3 धावांची आवश्यकता पाहायला मिळेल. बघा विकेटच्या आधारे जर पाहायला गेलं 4 विकेट झालेत. मात्र टॉसच्या आधारावरती मोठी देसाई संघ जर विकेट गमावली नाही एक चेंडू 2 धावांवरती देखील विजय होऊ शकतात. एक चेंडू 2 धावा बनवणं गरजेचं आहे. 3 धावा हवे आहेत. मात्र 2 धावा जरी बनवल्या तरी देखील मोठी देसाई संघ आपल्याला विजय होत असताना पाहायला मिळेल. आता समीकरण येऊन ठेपले. एक चेंडू 3 धावांची आवश्यकता. 2 धावा जर झाल्या मोठी देसाई संघ विजय प्रस्थापित करेल. 5 चेंडू 5 धावांची गरज असताना एक चेंडू 3 धावांची आवश्यकता. एकीकडे संघ पाहायला मिळतोय मोठी देसाई अर्थातच लकी अँड ओव्ही 11 जय हनुमान क्रिकेट संघ मोठी देसाई आणि दुसरीकडे संघ जीजी स्पोर्ट्स वाकळण. दोन्ही संघ आपल्या गावाची अस्मिता पणाला लावून इथे आलेले आहेत आणि आता एकच संघ जिंकेल. मात्र तो संघ कुठला असेल हा मोठा प्रश्न आहे. 4 विकेट दोन्ही संघांचे गेलेत. टॉस फेवर आहे मोठी देसाई संघाचा. सो एक चेंडू 2 धावा देखील बनल्या. मॅच जिंकू शकते टीम मोठी देसाई. कोण जिंकेल आता ही मॅच हा मोठा प्रश्न मैदानावरती झाला उपस्थित. चला थोडस स्पीडअप करायचं वेळ वाचवणं गरजेचं आहे ही विनंती असेल. चला ही मॅच अशा स्थितीवरती आहे तुम्ही वेळ जरूर घ्याल. मात्र एक चेंडू विजयासाठी 3 धावेची आवश्यकता. थोडस स्पीडअप करणं देखील तितकंच महत्वाचं आहे. आणि सागाव संघ आपण लवकरात लवकर उपस्थिती दाखवायची टीम सागाव. आपल्याला देखील नम्रतेची विनंती असेल. टॉस साठी आपण उपस्थिती दाखवायची टीम सागाव. एक चेंडू आणि विजयासाठी 2 धावा देखील चालतील. जबरदस्त मॅच. खांद्यावरती जबाबदारी आहे वरुणचा. आता पाहूया एक चेंडू आणि 2 धावा बनवेल का. यावेळेस बॅटची एज सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती जरूर असेल आणि बघता बघता इथे सामना झालाय फिनिश आणि सामना जिंकलाय टीम जीजी स्पोर्ट्स वाकळण संघाने. 5 चेंडू 5 धावा डिफेंड करायचा विक्रम अभिच्या नावावरती आता आलाय आणि हा संघ आपल्याला पाहायला मिळतो पुढील फेरीमध्ये दाखल झालाय. कॉंग्रॅच्युलेशन टीम जीजी स्पोर्ट्स वाकळण.